Hello friends, welcome to the 7th lecture of Modern Periodic Table Class 11. मागील लेक्चरमध्ये आपण आयोनायझेशन एन्थाल्पी ही कन्सेप्ट पाहिलेली आहे. तर आयोनायझेशन एन्थाल्पीच्या एक्झॅक्टली अपोजिट एक कन्सेप्ट आहे, ती आता आपण इथं पाहणार आहोत. त्याचा पिरियोडिक ट्रेंड या मॉडर्न पिरियोडिक टेबलमध्ये कसा असेल. तर मॉडर्न पिरियोडिक टेबलमध्ये पिरियोडिक ट्रेंड अबाउट 4 पॉइंट, दॅट इज आता जी मागे पाहिलेली कन्सेप्ट जी होती ती होती आयोनायझेशन एन्थाल्पी. म्हणजे आपण एखाद्या एलिमेंटच्या ॲटम मधून, पण तो कसा पाहिजे, आयसोलेटेड गॅशियस ॲटम मधून आउटरमोस्ट ऑर्बिट मधून एक इलेक्ट्रॉन रिमूव्ह करतो इन इट्स ग्राउंड स्टेट. त्याला आपण म्हणतो आयोनायझेशन एन्थाल्पी. म्हणजे आपण कशी डिफाईन केली होती आयोनायझेशन एन्थाल्पी? इट इज द अमाउंट ऑफ एनर्जी required to remove an outermost electron from an atom, पण कसा पाहिजे, from an isolated gaseous atom in its ground state, असं आपण म्हटलेलं होतं. म्हणजे एखाद्या ॲटम मधून शेवटचा इलेक्ट्रॉन रिमूव्ह करण्यासाठी, आउटरमोस्ट ऑर्बिट मधला इलेक्ट्रॉन रिमूव्ह करण्यासाठी, त्याच्या गॅसियस स्टेट मधून, आयसोलेटेड स्टेट मधून तो रिमूव्ह करण्यासाठी जेवढी एनर्जी लागते त्याला आपण आयोनायझेशन एन्थाल्पी असं म्हणतो. पण त्याच्या एक्झॅक्टली अपोजिट आहे. आयोनायझेशन एन्थाल्पीमध्ये आपण इलेक्ट्रॉन रिमूव्ह करतो, पण आता त्याच्या एक्झॅक्ट अपोजिट कन्सेप्ट पाहायची आहे, इलेक्ट्रॉन गेन एन्थाल्पी. सो द न्यू कन्सेप्ट इज इलेक्ट्रॉन गेन एन्थाल्पी. नावरून आपल्याला कळतं इलेक्ट्रॉन मीन्स इलेक्ट्रॉन गेन म्हणजे ऍड करायचा आहे, मिळवायचा आहे. कशामध्ये मिळवायचा? तर ॲटमच्या आउटरमोस्ट ऑर्बिटमध्ये इलेक्ट्रॉन ऍड करायचा. आणि एन्थाल्पी म्हणजे त्यावेळेला एकतर हा इलेक्ट्रॉन ॲटममध्ये ऍड करताना आम्हाला एनर्जी सप्लाय करायला लागेल, किंवा काही ॲटम त्याला रेजिस्ट करतील, त्यावेळेला एनर्जी जी आहे ती रिलीज होईल. ह्या दोन्ही प्रकारच्या इथे एनर्जीज पॉसिबल आहेत. म्हणजे एकतर ह्या रिॲक्शनमधून एनर्जी बाहेर पडते, म्हणजे दॅट इज एक्झोथर्मिक, किंवा एनर्जी प्रोव्हाइड करावी लागते, दॅट इज एंडोथर्मिक. दोन्ही प्रकारचे इथं पॉसिबिलिटीज आहेत. त्यामुळं एन्थाल्पी चेंज विल बी पॉझिटिव्ह ऑर निगेटिव्ह डिपेंडिंग ऑन द एलिमेंट. त्या एलिमेंटवर तो डिपेंड आहे. मग इलेक्ट्रॉन गेन एन्थाल्पीचं जर आपल्याला डेफिनेशन करायची असेल तर आपण ती कशी करू शकतो? तर एखादा आयसोलेटेड गॅशियस ॲटम आहे, समजा हा ॲटम आहे पॉझिटिव्हली चार्ज न्यूक्लियस, वेगवेगळे ऑर्बिटल्स, बरोबर. आता याच्या आउटरमोस्ट ऑर्बिटमध्ये एखादा इलेक्ट्रॉन तुम्ही ज्या वेळेला ऍड करता त्यावेळेला जो एन्थाल्पी चेंज होतो त्याला आपण म्हणतो इलेक्ट्रॉन गेन एन्थाल्पी. मीन्स इट इज द एन्थाल्पी चेंज टेकिंग प्लेस व्हेन अन इलेक्ट्रॉन इज ॲडेड. हा इलेक्ट्रॉन काय करतोय, आपण ऍड करतोय. व्हेन अन इलेक्ट्रॉन इज ॲडेड, कशामध्ये ऍड करतोय? इन isolated gaseous atom is called as electron gain enthalpy, and that is denoted by delta. Electron gain म्हणजे Eg, electron gain enthalpy is denoted by H, so it can be denoted by delta Eg H अशी आपण ती डिनोट करू शकतो. मग हा इलेक्ट्रॉन गेन एन्थाल्पी जो आहे दॅट मे बी पॉझिटिव्ह ऑर निगेटिव्ह. काही ठिकाणी इलेक्ट्रॉन गेन एन्थाल्पी पॉझिटिव्ह असणार, काही ठिकाणी निगेटिव्ह असणार. त्याचा ट्रेंड कसा असेल हे आता आपण पाहणारच आहोत, पण याचं युनिट पण आपल्याला माहिती पाहिजे. जसं आयोनायझेशन एन्थाल्पीचं युनिट होतं किलो जूल पर मोल, त्याच पद्धतीनं याचं पण युनिट आहे इलेक्ट्रॉन गेन एन्थाल्पीचं युनिट इज किलो जूल पर मोल. हे त्याचं युनिट असणार आहे. ओके, and that is positive or negative depending on the reaction or depending on the addition, whether it is endothermic or exothermic reaction. त्यानुसार ती एन्थाल्पी चेंज जो आहे तो पॉझिटिव्ह किंवा निगेटिव्ह असू शकतो. ओके, मग अक्रॉस द पिरियड एखाद्या मॉडर्न पिरियोडिक टेबलमध्ये एखाद्या पिरियडमध्ये किंवा अक्रॉस द ग्रुप हा आपल्याला आता ट्रेंड पाहायचा आहे. आणि आपल्याला माहिती आहे हा ट्रेंड, कोणतेही ट्रेंड जे आहे ते दोन गोष्टीवर अवलंबून आहेत. एकतर त्याचा
ॲटॉमिक साईज आणि एक तर त्याचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन किंवा इफेक्टिव्ह न्यूक्लिअर चार्ज हे 2-3 गोष्टी आहेत त्याच्यावरती अवलंबून आहे. तर आपल्याला माहिती आहे की कोणत्याही पिरियडमध्ये फ्रॉम लेफ्ट टू राईट, डावीकडून उजवीकडं ॲटॉमिक साईज जो आहे तो कमी कमी होत जातो. सोडियमचा ॲटम सगळ्यात आकाराने जास्त आहे, त्याच पिरियडमधला क्लोरीन हा ॲटम आकाराने सर्वात लहान आहे. ओके, पॉझिटिव्हली चार्ज न्यूक्लियस दोघांची मी इथं दाखवतोय. ओके, आता ह्या दोघांमध्ये इलेक्ट्रॉन ऍड करायचा थोडं साधाच विचार करून पहा. इलेक्ट्रॉन ज्या वेळेला आपण ऍड करतो त्यावेळेला इलेक्ट्रॉनला त्या न्यूक्लियसनं इझिली आतमध्ये त्या ऑर्बिट्समध्ये ओढलं पाहिजे. म्हणजेच जेवढ्या इझिली तो ओढेल, लक्षात जेवढ्या इझिली तो ओढेल तेवढा इलेक्ट्रॉन गेन एन्थॅल्पी जी आहे ती मोर निगेटिव्ह असणार. मग आता इथं आपण सगळ्यात 17th ग्रुप पहा, हा इनर्ट गॅसच्या अलीकडचा 17 ग्रुप पिरियड जर 17 ग्रुप जर पाहिला तर त्याच्यामध्ये पहा जे एलिमेंट आहेत ह्या एलिमेंटचा आकार सर्वात लहान असतो, आकाराने सर्वात कमी आहेत. ओके, याचा अर्थ आउटर मोस्ट ऑर्बिट आणि न्यूक्लियस याच्यामधलं डिस्टन्स अतिशय कमी आहे. करेक्ट, अतिशय कमी आहे. मग अतिशय कमी असेल तर इलेक्ट्रॉन जर बाहेरून आम्ही ऍड करत असेल तर ह्या इलेक्ट्रॉन आणि ह्या न्यूक्लियस मधलं डिस्टन्स जर कमी असेल तर इलेक्ट्रॉन विल बी इझिली ऍडेड इनटू द आउटर मोस्ट ऑर्बिट. तो इझिली ऍड होईल का, तर ह्या इलेक्ट्रॉन आणि ह्या न्यूक्लियस याच्यामध्ये डिस्टन्स कमी असल्यामुळे तो जास्त सहजरित्या त्याला अट्रॅक्ट करेल न्यूक्लियस. अँड दॅट इज वाय 17th ग्रुप मध्ये जे एलिमेंट्स आहेत ते इझिली इलेक्ट्रॉन ऍक्सेप्ट करतात किंवा इलेक्ट्रॉन इझिली गेन करतात. यामुळं त्यांची इलेक्ट्रॉन गेन एन्थॅल्पी जी आहे दॅट इज हायली निगेटिव्ह. त्यांची इलेक्ट्रॉन गेन एन्थॅल्पी अतिशय निगेटिव्ह, हाय निगेटिव्ह व्हॅल्यू असते. म्हणजे जास्त इथं एनर्जी बाहेर पडते या रिॲक्शन मधून. ओके, तसं आपण जर त्याच्या पुढचाच पिरियड पाहिला इनर्ट गॅस एलिमेंटचा 18th ग्रुप आपण बघू. 18th ग्रुप मधले जे एलिमेंट्स आहेत यांच्यामध्ये सर्वांमध्ये ड्युप्लेट आणि ऑक्टेट कम्प्लीट आहे. मग ड्युप्लेट आणि ऑक्टेट जर कम्प्लीट असेल आणि मग जर आपण त्याच्यामध्ये इलेक्ट्रॉन ऍड करायचा प्रयत्न केला तर ऍक्च्युली ह्या ग्रुपमधले एलिमेंट स्टेबल आहेत. मग तो इलेक्ट्रॉन जो ऍड होईल तो नेक्स्ट हायर ऑर्बिटमध्ये ऍड होईल. मग ते कॉन्फिगरेशन जे आहे ते अतिशय अनस्टेबल असेल, कारण तिथं इफेक्टिव्ह न्यूक्लिअर चार्ज जो आहे अतिशय कमी असणार आहे. कारण हायर ऑर्बिटमध्ये आता इलेक्ट्रॉन ऍड होईल म्हणजे ऑलरेडी त्याच्या सर्व सबशेल्स भरलेले आहेत. पुन्हा इलेक्ट्रॉन जर ऍड करायचे असेल तर त्या सबशेलमध्ये होणार नाही, त्याच्या नेक्स्ट सबशेलमध्ये होईल. आणि तसा ऍड करायचा झाला तर हा ॲटम जो हे एलिमेंट जे आहेत त्याला विरोध करतील. दे डू नॉट इझिली ऍक्सेप्ट द इलेक्ट्रॉन्स, ते इलेक्ट्रॉन इझिली ऍक्सेप्ट करणार नाही. मग त्या इलेक्ट्रॉन्सला जर त्या ऑर्बिटमध्ये आपल्याला ऍड करायचं असेल तर आपल्याला एनर्जी प्रोव्हाइड करावी लागेल आणि इझिली त्या इलेक्ट्रॉनला आत एंटर करू देणार नाही, कारण यांचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन हायली स्टेबल आहे. आणि स्टेबल असल्यामुळे इलेक्ट्रॉन बाहेरचा इलेक्ट्रॉन घेणार पण नाही किंवा देणार पण नसतात. ओके, त्यामुळं इलेक्ट्रॉन जर घेणार नसतील तर आपल्याला ते फोर्सफुली त्या आउटर शेलमध्ये ऍड करावे लागतील आणि त्यासाठी आपल्याला एक्स्ट्रा एनर्जी, जास्त एनर्जी प्रोव्हाइड करावं लागेल. त्यामुळे इथं इलेक्ट्रॉन गेन एन्थॅल्पी जी आहे दॅट शुड बी हायली पॉझिटिव्ह, कारण इथं आपल्याला एनर्जी प्रोव्हाइड करावी लागते. सो दॅट विल बी इलेक्ट्रॉन गेन एन्थॅल्पी इन केस ऑफ इनर्ट गॅसेस इज हायली पॉझिटिव्ह. बट इन केस ऑफ हॅलोजन्सच्या बाबतीत ज्यावेळेला आपण पाहतो त्यावेळेला त्यांना आउटर मोस्ट ऑर्बिटमध्ये ऑक्टेट कम्प्लीट करायचं आहे. याच्या आउटर मोस्ट ऑर्बिटमध्ये 7 इलेक्ट्रॉन आहेत. मग एक इलेक्ट्रॉन घेतला की लगेच त्यांचं ऑक्टेट कम्प्लीट होतं. म्हणजे दे हॅव टेंडन्सी टू गेन द इलेक्ट्रॉन, त्यांची ऑलरेडी इलेक्ट्रॉन घेण्याची टेंडन्सी आहे. त्यातल्या त्यात आणखीन त्याचा ॲटॉमिक साईज हा अतिशय कमी आहे. म्हणजे न्यूक्लियस आणि आउटर इलेक्ट्रॉन्स यामधलं डिस्टन्स कमी आहे, त्यामुळे तो इझिली न्यूक्लियस एक बाहेरच्या इलेक्ट्रॉनला आतमध्ये ओढण्याचा प्रयत्न करेल. अँड दॅट इज वाय द इलेक्ट्रॉन गेन एन्थॅल्पी इज हायली निगेटिव्ह इन केस ऑफ हॅलोजन्स. मग आता आपण अल्कली मेटल्सच्या बाबतीत या लेफ्ट हँड साइड अल्कली अल्कलाइन अर्थ मेटल्स याच्या बाबतीत जर पाहिलं तर इथं पहा ॲटॉमिक साईज हॅलोजन्स किंवा या पी ब्लॉक मधल्या एलिमेंटपेक्षा इथं ॲटॉमिक साईज जास्त आहे. मग ॲटॉमिक साईज जर जास्त असेल तर बाहेर आलेला जो इलेक्ट्रॉन आहे ह्यात ऍड होताना
या न्यूक्लियस आणि इलेक्ट्रॉन मधलं डिस्टन्स वाढलेलं आहे, म्हणजे याचा अर्थ इथं इफेक्टिव्ह न्यूक्लिअर चार्ज कमी आहे. हे ह्याच्यामधलं डिस्टन्स जर जास्त असेल तर हा न्यूक्लियस इझिली बाहेरच्या इलेक्ट्रॉनला ऍक्सेप्ट करणार नाही, आणि त्यामुळं या बाजूचे जे एलिमेंट्स आहेत लेफ्ट हँड साइडचे, यांची इलेक्ट्रॉन गेन एन्थॅल्पी लो निगेटिव्ह व्हॅल्यूज दाखवणार. त्यामुळं दे हॅव लो निगेटिव्ह व्हॅल्यूज ऑफ इलेक्ट्रॉन गेन एन्थॅल्पी. मग ह्या सगळ्या डिस्कशन वरून आपल्याला असं लक्षात येतं की लेफ्टचे जे ॲटम्स आहेत, लेफ्टचे जे एलिमेंट्स आहेत त्याच्यामध्ये हे लो निगेटिव्ह इलेक्ट्रॉन गेन एन्थॅल्पी, आणि इकडे पहा हाय निगेटिव्ह इलेक्ट्रॉन गेन एन्थॅल्पी. याचा अर्थ काय झाला, इलेक्ट्रॉन गेन एन्थॅल्पी इज इन्क्रीजिंग फ्रॉम लेफ्ट टू राईट अक्रॉस द पिरियड. एखाद्या पिरियड मध्ये इलेक्ट्रॉन गेन एन्थॅल्पी जी आहे डावीकडून उजवीकडं वाढत जाते, अँड दॅट इज वाय लेफ्टचे जे एलिमेंट आहेत इलेक्ट्रॉन हा लो निगेटिव्ह इलेक्ट्रॉन गेन एन्थॅल्पी असणार, आणि उजवीकडच्या एलिमेंट मध्ये म्हणजे 17 ग्रुप मध्ये जर पाहिला दॅट इज हायेस्ट निगेटिव्ह इलेक्ट्रॉन गेन एन्थॅल्पी असेल. आणि इनर्ट गॅस मध्ये मात्र आपण जर विचार केला स्टेबल इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आहे, इझिली ते एक्स्ट्रा इलेक्ट्रॉन ऍड करून घेणार नाही, अँड दॅट इज वाय वी हॅव टू प्रोव्हाइड द एनर्जी फॉर दॅट, अँड दॅट इज वाय आम्हाला एनर्जी प्रोव्हाइड करावी लागते, म्हणजे ती एंडोथर्मिक रिएक्शन झाली, अँड दॅट इज वाय इट हॅज हायली पॉझिटिव्ह इलेक्ट्रॉन गेन एन्थॅल्पी. आणि असंच जर आपण ग्रुप्सच्या बाबतीत पाहिलं तर एखादा ग्रुप आपण इथं कन्सिडर करूया. ग्रुपमध्ये आपल्याला माहिती आहे फ्रॉम टॉप टू बॉटम, एखाद्या ग्रुपमध्ये जर आपण पाहिलं टॉप टू बॉटम, ॲटॉमिक साईज गोज ऑन इन्क्रीजिंग. ॲटॉमिक साईज जो आहे तो हळूहळू वाढत जातो. ओके, तो वाढत गेल्यामुळे आता लक्षात घ्या न्यूक्लियस आणि हा आउटर इलेक्ट्रॉन, हा न्यूक्लियस इथे एक आउटर इलेक्ट्रॉन, न्यूक्लियस आउटर इलेक्ट्रॉन म्हणजे बाहेरून ऍड होणारा इलेक्ट्रॉन, ह्याच्यामधलं डिस्टन्स पहा हे अतिशय कमी आहे टॉपच्या एलिमेंटच्या बाबतीत. त्यामुळं ही न्यूक्लियस जी आहे त्या इलेक्ट्रॉनला इझिली ऍक्सेप्ट करेल किंवा इलेक्ट्रॉन इझिली गेन करेल. यामुळं इथं जी आहे इलेक्ट्रॉन गेन एन्थॅल्पी इझिली जर तो गेन करत असेल तर दॅट हॅव हाय निगेटिव्ह व्हॅल्यू, म्हणजे इथं काय असणार, ह्याची व्हॅल्यू जी आहे ती हाय असणार. ओके, हाय निगेटिव्ह व्हॅल्यू. ओके, आणि जर आपण जसं खाली याच्या मूव्ह होत जाईल लेफ्ट फ्रॉम टॉप टू बॉटम, जसं आपण खाली येत जाऊ तसं पहा इथं इलेक्ट्रॉन जो आहे, ह्या इलेक्ट्रॉन आणि न्यूक्लियस याच्यामधलं अंतर जे ऑर्बिटची संख्या वाढल्यामुळे हा इलेक्ट्रॉन इझिली न्यूक्लियस कडून अट्रॅक्ट होणार नाही, कारण त्याच्यामधलं डिस्टन्स जे आहे ते आता वाढत जाणार आहे, कारण नंबर ऑफ शेल्स आर इन्क्रीजिंग फ्रॉम टॉप टू बॉटम. वरून खाली नंबर ऑफ शेल्स ज्या आहेत त्या वाढत गेलेल्या आहेत. त्यामुळे इट विल बी नॉट इझी टू ऍड द इलेक्ट्रॉन. इलेक्ट्रॉन ऍड करणं आता इथं इझी नसणार आहे, आणि त्यामुळं डाऊन द ग्रुप इलेक्ट्रॉन हॅज टू बी ॲडेड इन टू द फार्दर शेल, म्हणजे लांबच्या ऑर्बिटमध्ये ते ऍड करावं लागतील, अँड इलेक्ट्रॉन गेन एन्थॅल्पी दस बिकम्स लेस निगेटिव्ह. त्यामुळे इथे इलेक्ट्रॉन ऍड करताना हळूहळू काय होणार आहे, हे इझिली इथे ऍड होतात म्हणून हाय निगेटिव्ह इलेक्ट्रॉन गेन एन्थॅल्पी. इथं थोडंसं अवघड का आहे इलेक्ट्रॉन ऍड करायला, तर न्यूक्लियस आणि बाहेर ऍड होणारा इलेक्ट्रॉन याच्याबद्दल डिस्टन्स वाढलं, कारण नंबर ऑफ शेल्स टॉप टू बॉटम वाढत आहे, ऑर्बिटची संख्या त्या न्यूक्लियस भोवती वाढत आहे. त्यामुळे ते ऍड होण्यासाठी न्यूक्लियस आणि तो इलेक्ट्रॉन याच्यामध्ये डिस्टन्स वाढलं. डिस्टन्स वाढलं म्हणजे यांना इलेक्ट्रॉनना एनर्जी आपल्याला जास्त प्रोव्हाइड करावं लागेल, म्हणजे हळूहळू खाली लो निगेटिव्ह इलेक्ट्रॉन गेन एन्थॅल्पी होणार. म्हणजे याचा अर्थ फ्रॉम टॉप टू बॉटम द इलेक्ट्रॉन गेन एन्थॅल्पी गोज ऑन डिक्रीजिंग इन अ पिरियड. म्हणजे याचा अर्थ इथं पहा इलेक्ट्रॉन गेन एन्थॅल्पी वर जास्त आहे आणि खाली कमी आहे ग्रुपमध्ये. म्हणून हे पहा ॲरो ज्या डायरेक्शन मध्ये ती इन्क्रीजिंग आहे आणि जिथून स्टार्ट झालं दॅट इज डिक्रीजिंग. म्हणजे इथून पहा लेफ्ट टू राईट अक्रॉस द पिरियड द इलेक्ट्रॉन गेन एन्थॅल्पी गोज ऑन इन्क्रीजिंग फ्रॉम लेफ्ट टू राईट, आणि इन द ग्रुप द इलेक्ट्रॉन गेन एन्थॅल्पी goes on decreasing in a group because the number of shells are increasing and it is more difficult to add the electron in the outermost orbit.
ओके. हो, मला वाटतं ह्या कन्सेप्ट आता तुम्हाला इलेक्ट्रॉन गेन एन्थॅल्पीच्या बाबतीत समजले असतील. पुन्हा एकदा मी रिपीट करतो. इलेक्ट्रॉन गेन एन्थॅल्पी म्हणजे काय? इट इज द एन्थॅल्पी चेंज. कधी पण इट इज द एन्थॅल्पी चेंज when an electron is added into the atom. पण कसा पाहिजे? आयसोलेटेड गॅशियस ॲटम इन इट्स ग्राउंड स्टेट. त्याच्यामध्ये इलेक्ट्रॉन ऍड करताना जेवढा एन्थॅल्पी चेंज होतो दॅट इज कॉल्ड ॲज इलेक्ट्रॉन गेन एन्थॅल्पी. सो इलेक्ट्रॉन गेन एन्थॅल्पी मीन्स व्हॉट? इट इज द एन्थॅल्पी चेंज when an electron is added into isolated gaseous atom in its ground state. And in this प्रोसेस पहा, तुम्हाला लक्षात येईल, एखादा गॅशियस आयटम आपण कन्सिडर केला, याच्यात इलेक्ट्रॉन जर ऍड केला दॅट इज कन्वर्टेड इनटू ऍनायन. तो ऍनायन मध्ये कन्वर्ट होतो. हे आपल्याला इथं लक्षात येईलच. ओके. आता जी ही इलेक्ट्रॉन गेन एन्थॅल्पी आहे ही दॅट डिपेंड्स ऑन द इज ऑफ ॲटम टू गेन ॲन इलेक्ट्रॉन. इलेक्ट्रॉन किती इझिली तो गेन करतो त्याच्यावरती डिपेंड आहे. अँड दॅट मे बी पॉझिटिव्ह ऑर निगेटिव्ह. पॉझिटिव्ह पण असू शकते, निगेटिव्ह पण असू शकते, डिपेंडिंग ऑन द प्रोसेस वेदर इट इज एंडोथर्मिक ऑर एक्झोथर्मिक. ती एंडोथर्मिक आहे की एक्झोथर्मिक आहे याच्यावरती अवलंबून आहे. अँड द युनिट ऑफ द इलेक्ट्रॉन गेन एन्थॅल्पी इज किलो जूल पर मोल. हे त्याचं युनिट आहे. अक्रॉस द पिरियड आपण ज्यावेळेला पाहतो, एखाद्या पिरियडमध्ये आपण जर पाहिलं, इफेक्टिव्ह न्यूक्लिअर चार्ज गोज ऑन इन्क्रीजिंग. इफेक्टिव्ह न्यूक्लिअर चार्ज लेफ्ट टू राईट इन्क्रीज होतोय, बरोबर, from left to right, and that is why atomic size goes on decreasing. atomic size कमी कमी होत गेलेली आहे, बरोबर. लेफ्ट चे एलिमेंट जे आहेत त्याचे atomic size जास्त आहे, राईट चे एलिमेंट जे आहेत त्यांची atomic size कमी आहे, बरोबर. इन केस ऑफ 17 ग्रुप दॅट इज हॅलोजन्स. हॅलोजन्सच्या बाबतीत जर पाहिलं, इट कंटेन्स 7 इलेक्ट्रॉन्स इन इट्स आउटरमोस्ट ऑर्बिट. आउटरमोस्ट ऑर्बिट मध्ये 7 इलेक्ट्रॉन आहेत. देयरफॉर इट रिक्वायर्स ओनली 1 इलेक्ट्रॉन to complete octet in the outermost orbit. That is why it is easily accept 1 electron and complete its octet. तो easily घेतो, इलेक्ट्रॉन ऍक्सेप्ट करतो, त्यामुळं त्याची इलेक्ट्रॉन गेन एन्थॅल्पी जी आहे ती हायली निगेटिव्ह असणार. पण त्याच्या शेजारचे 18th ग्रुप मधले जर एलिमेंट कन्सिडर केले, दे आर नोबल गॅस एलिमेंट्स ऑर इनर्ट गॅस एलिमेंट्स अँड दे हॅव कम्प्लिटली फिल्ड आउटर ऑर्बिट्स. त्याचे पूर्ण सगळ्या सबशेल जे आहेत त्या पूर्णपणे भरलेले असतात. आणि मग याच्यामध्ये जर एखादा इलेक्ट्रॉन ऍड करायचं असेल, दे रेजिस्ट. व्हाय? बिकॉज द न्यू इलेक्ट्रॉन इज ॲडेड टू द हायर ऑर्बिटल. त्याच्यापेक्षा पुढच्या ऑर्बिटलमध्येच आपल्याला इलेक्ट्रॉन ऍड करावं लागेल. अँड देअरफॉर वी हॅव टू प्रोव्हाइड मोर अमाऊंट ऑफ एनर्जी. वी हॅव टू प्रोव्हाइड. इथं रिलीज होते, पण इथं 18 ग्रुपला आम्हाला एनर्जी प्रोव्हाइड करावं लागते. अँड दॅट इज व्हेरी हाय, अँड दॅट इज वाय इट इज हायली positive. Therefore, inert gases have highly positive electron gain enthalpy. In case of the elements on the left hand side, डावीकडचे जर एलिमेंट्स आपण पाहिले तर इथं ॲटॉमिक साईज जी आहे ती जास्त आहे. ॲटॉमिक साईज जर जास्त असेल तर आउटर बाहेरून ऍड होणारा इलेक्ट्रॉन आणि न्यूक्लियस याच्यामधलं डिस्टन्स जास्त आहे. मग त्यामुळं न्यूक्लियस इझिली त्या इलेक्ट्रॉनला ऍक्सेप्ट करणार नाहीये. आपण इलेक्ट्रॉन ऍड करतोय, पण त्याच्यामधला न्यूक्लियस आणि इलेक्ट्रॉन मधलं डिस्टन्स जास्त आहे. का? तर त्याचा ॲटॉमिक साईज जास्त आहे. अँड दॅट इज वाय दे हॅव लो निगेटिव्ह इलेक्ट्रॉन गेन एन्थॅल्पी. अँड इन द पिरियड जर आपण एखाद्या इन द ग्रुप आपण एखाद्या ग्रुपमध्ये विचार केला, फ्रॉम टॉप टू बॉटम द ॲटॉमिक साईज गोज ऑन इन्क्रीजिंग. बिकॉज फ्रॉम टॉप टू बॉटम द न्यू नंबर ऑफ शेल्स आर ॲडेड. नवीन शेल्स त्याच्यामध्ये ॲड होतात. पहिल्या ॲटमसाठी एकच शेल, पहिल्या एलिमेंटसाठी एकच शेल असते, दुसऱ्यामध्ये 2, तिसऱ्यामध्ये 3, अशा पद्धतीनं न्यू शेल्स आर ॲडेड. अँड दॅट इज वाय द डिस्टन्स बिटवीन द न्यूक्लियस अँड द इलेक्ट्रॉन्स दॅट टू बी ॲडेड, जो ॲड होणार आहे त्याच्यामधलं डिस्टन्स जे आहे ते हळूहळू काय होणार आहे, इथं टॉप टू बॉटम वाढत जाईल, बरोबर. द डिस्टन्स विल गो ऑन इन्क्रीजिंग. अँड दॅट इज वाय हिअर इट इज मोर इझी. फर्स्ट जो एलिमेंट आहे त्याच्या बाबतीत न्यूक्लियस आणि ऍड होणारा इलेक्ट्रॉन याच्यामध्ये डिस्टन्स कमी असणार आहे. अँड दॅट इज वाय इट इज मोर इझिली ॲडेड इन टू द ॲटम. तो सहजपणे त्याच्यामध्ये ऍड होईल. अँड इट इज मोर डिफिकल्ट फॉर द इलेक्ट्रॉन फॉर द एलिमेंट्स ॲट द बॉटम. बॉटमच्या बाबतीत जर पाहिलं तर तिचा ॲटॉमिक साईज वाढलाय. येणाऱ्या इलेक्ट्रॉनला न्यूक्लियस सहजासहजी आतल्या बाजूला ॲटम मध्ये उडू शकणार नाही, कारण न्यूक्लियस आणि तो इलेक्ट्रॉन याच्यामधलं अंतर वाढलेलं आहे ड्यू टू द लार्जर ॲटॉमिक साईज ऑफ द एलिमेंट्स ॲट द बॉटम. आणि त्यामुळं इथं
इलेक्ट्रॉन गेन एन्थॅल्पीच्या व्हॅल्यूज ज्या आहेत त्या लो निगेटिव्ह व्हॅल्यूज असणार आहेत. अँड दॅट इज वाय वी कॅन से अक्रॉस द ग्रुप फ्रॉम टॉप टू बॉटम द इलेक्ट्रॉन गेन एन्थॅल्पी गोज ऑन डिक्रीजिंग. होप तुम्हाला ही कन्सेप्ट समजली असेल. आपण याच्यानंतर आणखी एक नवीन वेगळी कन्सेप्ट पाहणार आहोत. ही फोर्थ कन्सेप्ट झाली इलेक्ट्रॉन गेन एन्थॅल्पी अँड इट इज एक्झॅक्टली अपोजिट टू द आयोनायझेशन एन्थॅल्पी. आपल्याला लक्षात ठेवायचं आहे कारण आयोनायझेशन एन्थॅल्पीमध्ये आपण इलेक्ट्रॉन रिमूव्ह करतो आणि इलेक्ट्रॉन गेन एन्थॅल्पीमध्ये आपण इलेक्ट्रॉन आउटरमोस्ट ऑर्बिटमध्ये ऍड करतोय. ओके, याच्यानंतर एक दुसरी कन्सेप्ट आहे इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी. ती आता आपण पाहूया. ओके, नाउ द न्यू कन्सेप्ट इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी. आता इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी म्हणजे काय तर एखाद्या ॲटमची कोव्हॅलेंटली बॉन्डेड ॲटम जे असतात त्याच्यामधल्या एखाद्या ॲटमची स्वतःकडे इलेक्ट्रॉन ओढण्याची जी ॲबिलिटी असते दॅट इज कॉल्ड ॲज इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी. म्हणजे फॉर एक्झाम्पल HCl आपण हा मॉलिक्यूल कन्सिडर केला. याच्यामध्ये हायड्रोजन आणि क्लोरीन, याच्यामध्ये क्लोरीनच्या आउटरमोस्ट ह्या दोघांनी एक इलेक्ट्रॉन शेअर केले आणि हा कोव्हॅलेंट बॉन्ड तयार झालेला आहे हे तर आपल्याला माहिती आहे. आता हा जो इलेक्ट्रॉन पेअर आहे हा क्लोरीन स्वतःकडे जास्त ओढतो आणि त्याच्यावर पार्शल निगेटिव्ह चार्ज तयार होतो आणि त्यामुळे हायड्रोजन तयार होतो पार्शल पॉझिटिव्ह चार्ज. मग हा क्लोरीन इलेक्ट्रॉन का ओढतो तर क्लोरीनच्या आउटरमोस्ट ऑर्बिटमध्ये 7 इलेक्ट्रॉन आहेत. त्याला ऑक्टेट कंप्लीट करायचं असेल तर 8 इलेक्ट्रॉनची गरज आहे आणि त्यामुळं हे जे शेअर केलेलं इलेक्ट्रॉन पेअर आहे तो क्लोरीन स्वतःकडे ओढण्याचा प्रयत्न करतो. याचा अर्थ हायड्रोजनपेक्षा क्लोरीन इलेक्ट्रॉन पेअर कोव्हॅलेंटली बॉन्डेड इलेक्ट्रॉन पेअर जे आहे ते इलेक्ट्रॉन पेअर स्वतःकडे ओढतोय. म्हणजे याचा अर्थ क्लोरीनची इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी जास्त आहे. मग आपण एक्सपेरिमेंटली कोणतेही असे म्हणजे व्हॅल्यूज नाही आहेत की इलेक्ट्रोनिगेटिव्हिटीच्या बाबतीत इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी EN अशी ती डिनोट केली जाते, परंतु ह्या इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी ज्या आहेत त्या एक्सपेरिमेंटली डिटरमाइन केलेल्या नाही आहेत ॲक्च्युली. तर याच्यासाठी लिनस पॉलिंग ह्या सायंटिस्टनं 1922 मध्ये एक स्केल डेव्हलप केली दॅट इज कॉल्ड ॲज लिनस स्केल. तर ती जी इलेक्ट्रोनिगेटिव्हिटीची स्केल आहे त्या पॉलिंग स्केल असं आपण त्याला म्हणतो आणि त्याच्यामध्ये त्यानं हायेस्ट इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी असलेल्या एलिमेंटला एक नंबर दिला इलेक्ट्रोनिगेटिव्हिटीचा आणि तो एलिमेंट आहे फ्लोरीन. फ्लोरीनसाठी त्यानं इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी जी आहे फॉर फ्लोरीन इट इज असाइन्ड ॲज 4. ती त्यानं 4 अशी इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी कन्सिडर केली किंवा 4.0 आपण जर इंटिजरमध्ये लिहिलं 4.0 अशी ती कन्सिडर केली आणि त्याच्या रिस्पेक्टिव्ह इतरांच्या इलेक्ट्रोनिगेटिव्हिटीज कॅल्क्युलेट केल्या गेल्या आणि एक त्याला आपण म्हणतो पॉलिंग स्केल असं आपण म्हणतो. आता हे फक्त आपल्याला माहितीसाठी आवश्यक आहे की विच एलिमेंट was considered as base for the determination of electronegativities of the elements in the Linus scale. तर त्याच्यामध्ये फ्लोरीन इज द एलिमेंट अँड इट्स इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी इज 4.0. इट इज असाइन. ती असाइन केली गेली आणि त्यानुसार इतर एलिमेंटच्या इलेक्ट्रोनिगेटिव्हिटीज कॅल्क्युलेट केल्या गेल्या. तर पुन्हा एकदा मी रिपीट करतो इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी म्हणजे काय. इट इज द ॲबिलिटी. मग आपण एक्झाम्पल पाहिलं HClचं. ओके, कोव्हॅलेंटली बॉन्डेड आयटम्स आहेत या दोघांमधल्या दोन्ही एलिमेंटची आपण कंपेअर केली ॲबिलिटी कशाची टू अट्रॅक्ट द शेअर्ड इलेक्ट्रॉन. शेअर केलेले इलेक्ट्रॉन अट्रॅक्ट करण्याची ॲबिलिटी जी आहे त्याला आपण म्हणतो इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी. म्हणजे इट इज द ॲबिलिटी ऑफ कोव्हॅलेंटली बॉन्डेड ॲटम्स टू pull or to attract the shared electrons is called as electronegativity and it is not experimental value but it varies depending on the molecule. प्रत्येक मॉलिक्यूल नुसार ते एखाद्या एलिमेंट्स जर वेगवेगळ्या मॉलिक्युल्स मध्ये असेल तर त्या एलिमेंटच्या इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी प्रत्येक मॉलिक्यूल मध्ये वेगवेगळ्या असतात. अँड फॉर द रेफरन्स फ्लोरीनची इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी 4.0 कन्सिडर केली अँड it was that scale was prepared by Linus and that is why it is called as Linus scale. असं आपण इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी स्केल असं आपण त्याला लिनस पॉलिंग स्केल किंवा त्याला फक्त
पॉलिंग स्केल असं सुद्धा कन्सिडर केलेलं, ज्याच्यामध्ये फ्लोरीनची इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी 4.0 आहे अशी कन्सिडर केलेली. आता आपण तो ट्रेंड अक्रॉस द पिरियड आणि अक्रॉस द ग्रुप पाहणार आहोत. फक्त एक एवढी बेसिक गोष्ट लक्षात घ्या की इलेक्ट्रॉन ओढण्याची क्षमता म्हणजेच जेवढा इझिली इलेक्ट्रॉन ओढतोय किंवा जेवढा फास्ट इलेक्ट्रॉन ओढतोय तेवढी इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी जास्त. आता आपल्याला ही इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी कशावर डिपेंड आहे तर बेसिक पूर्वी आपण पाहिलेलं दॅट डिपेंड्स ऑन इफेक्टिव्ह न्यूक्लिअर चार्ज. ओके, आणि आपल्याला माहिती आहे अक्रॉस द पिरियड इफेक्टिव्ह न्यूक्लिअर चार्ज गोज ऑन इन्क्रीजिंग फ्रॉम लेफ्ट टू राईट. हा इफेक्टिव्ह न्यूक्लिअर चार्ज वाढत जातो अँड इफेक्टिव्ह न्यूक्लिअर चार्ज रिमेन्स द सेम इन अ ग्रुप. तो ग्रुपमध्ये सेमच राहतो. म्हणजे इथं आपल्याला ॲटॉमिक साईज कन्सिडर करावं लागेल आणि या बाजूला आपल्याला ॲटॉमिक साईज सुद्धा कन्सिडर केली तरी चालते आणि इफेक्टिव्ह न्यूक्लिअर चार्ज सुद्धा कन्सिडर केला तरी चालतो. तर अक्रॉस द पिरियड द इफेक्टिव्ह न्यूक्लिअर चार्ज गोज ऑन इनक्रीजिंग फ्रॉम लेफ्ट टू राईट. इफेक्टिव्ह न्यूक्लिअर चार्ज वाढत गेल्यामुळं ॲटमची साईज जी लेफ्ट टू राईट कमी कमी होत जाणार. ओके, सो हियर आर द लार्जर ॲटम्स अँड हियर आर द स्मॉलर ॲटम्स. ओके, हळूहळू ॲटमची साईज कमी होत गेली. मग आता इथं पाहू शकतो आपण हा न्यूक्लियस, हा न्यूक्लियस. ओके, आता न्यूक्लियसनं इलेक्ट्रॉन अट्रॅक्ट करायचे म्हणजे कोण अट्रॅक्ट करणार? इलेक्ट्रॉन्स आर निगेटिव्हली चार्ज अँड दे आर अट्रॅक्टेड बाय पॉझिटिव्हली चार्जड न्यूक्लियस. बरोबर. मग आता पहा एखादा कोव्हॅलेंटली बॉन्डेड ॲटम आहे, हे इलेक्ट्रॉन पेअर शेअर केलेले असतात. मग ते इलेक्ट्रॉन जे आहे त्याच्यातलं आणि ह्या न्यूक्लियस मधलं डिस्टन्स पाहायचं. इथं पण पहा हा इलेक्ट्रॉन शेअर केलेला आणि हा न्यूक्लियस याच्यामधलं डिस्टन्स पहा. इथं डिस्टन्स जास्त आहे कारण ॲटॉमिक साईज मोठा आहे, इथं डिस्टन्स कमी आहे, ॲटॉमिक साईज लहान आहे. ओके, आणि त्यामुळं लक्षात घ्या इथं डिस्टन्स जर जास्त असेल तर हा न्यूक्लियस इझिली ह्या इलेक्ट्रॉनला ओढू शकणार नाही. पण इथं ॲटमचा साईज लहान आहे आणि त्यामुळे इलेक्ट्रॉन ह्या न्यूक्लियसवरून इझिली ओढला जाईल. याचा अर्थ या बाजूचे जे एलिमेंट्स आहेत ते इलेक्ट्रॉनला इझिली ओढून घेतात. शेअर पेअर ऑफ इलेक्ट्रॉन्स आर मोर इझिली अट्रॅक्टेड टुवर्ड्स these atoms which are these elements which are on the right hand side. याचा अर्थ ह्या राईट हँड साइडची एलिमेंट जे आहेत त्यांची इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी हायर असणार किंवा हाय असणार आणि इकडच्या बाजूचे एलिमेंट आहे त्यांची ॲटॉमिक साईज जास्त आहे. का तर इफेक्टिव्ह न्यूक्लिअर चार्ज इथं कमी आहे and that is why they have less tendency to attract the shared pair of electrons and they have low electronegativity values. यांचे इलेक्ट्रोनेगेटिव्ह व्हॅल्यूज कमी असणार आहेत आणि राईटच्या जास्त असणार. दॅट मीन्स इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी गोज ऑन इनक्रीजिंग फ्रॉम लेफ्ट टू राईट अक्रॉस द पिरियड. डावीकडून उजवीकडे इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी वाढत जाते. तुम्ही जर टेक्स्टबुक मध्ये पाहिलं फ्लोरीनची इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी 4 आहे, पण त्याच वेळेला लिथियम बेरिलियमच्या जर इलेक्ट्रोनेगेटिव्हिटीज कन्सिडर केल्या तर लिथियमची इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी 1.0 आहे. ओके, त्याच्यानंतर बेरिलियमची जर कन्सिडर केली तर 1.5 आहे. बोरॉनची जर कन्सिडर केली 2 आहे. कार्बनसाठी 2.5 असाइन केली आहे. नायट्रोजनसाठी 3 आहे. ऑक्सिजनसाठी 3.5 आणि फ्लोरीनसाठी 4. दॅट मीन्स इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी व्हॅल्यूज आर increasing from left to right across the period. Why? Because here effective nuclear charge goes on increasing from left to right across the period. Effective nuclear charge जर वाढला, atomic size goes on decreasing from left to right. Atomic size decreases and therefore the tendency to attract the electron pair also decreases from left to right. Increases from left to right. डावीकडून उजवीकडे इलेक्ट्रॉन पेअर ओढण्याची क्षमता वाढत गेली and therefore the elements on the right hand side have high electronegativity values and the elements on the left hand side have low electronegativity value. आता जर आपण हेच ग्रुपच्या बाबतीत पाहिलं तर ग्रुपच्या बाबतीत कसं पद्धतीने तो ट्रेंड असेल तर एखाद्या ग्रुपमध्ये तुम्ही पाहू शकता हायड्रोजन स्मॉलेस्ट ॲटॉमिक साइज आहे, लिथियम त्याच्यापेक्षा इथं पहा 2 सबशेल आहेत. सोडियमचा ॲटम पाहिला तर इथं 3 सबशेल आहेत. म्हणजे फ्रॉम टॉप टू बॉटम इन अ ग्रुपमध्ये फ्रॉम टॉप टू बॉटम द नंबर ऑफ शेल्स आर ॲडेड, नंबर ऑफ शेल्स वाढत गेलेले आहेत अँड देअरफॉर ॲटॉमिक साईज इज इनक्रीजिंग फ्रॉम टॉप टू बॉटम. ॲटॉमिक साईज वाढला
की लक्षात घ्या बाहेरच्या इलेक्ट्रॉनला शेअर पेअर ऑफ इलेक्ट्रॉनला ओढण्याची क्षमता कमी झाली कारण न्यूक्लियस आणि त्या आउटर इलेक्ट्रॉन याच्यामधलं डिस्टन्स वाढलेलं आहे. दॅट इज वाय फ्रॉम टॉप टू बॉटम इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी व्हॅल्यूज गोज ऑन डिक्रीजिंग. म्हणजे वरच्या बाजूला इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी व्हॅल्यूज जास्त आहेत आणि खाली ज्या आहेत त्या इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी व्हॅल्यूज कमी आहेत. सो in a group the elements on the upper side have high electronegativity values and the elements on the lower side have low electronegativity values. आणि म्हणून आपण म्हणू शकतो across the group the electronegativity values goes on decreasing from top to bottom and across the period electronegativity values from left to right goes on increasing. increase होतात. होप तुम्हाला ही कन्सेप्ट व्यवस्थित समजली असेल तर आपण पुढच्या पिरियडला नेक्स्ट कन्सेप्ट पाहूया. थँक्यू.